हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त झणझणीत अंडा मसाला रेसिपी। तर आवडल्यास नक्की एकदा करून बघा। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वात आधी आपण इथे मसाला तयार करून घेऊया। कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर खोबरं मी किसून घेतलेलं आहे, ते पण भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं भाजून झालं की ते मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे। खूप इझी रेसिपी आहे, पटकन होणारी रेसिपी आहे। तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा। तर हे बघा, इथे मी खोबरं आणि कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे। त्यानंतर लसूण घ्यायचं आहे। लसूण आणि जिऱ्याची पेस्ट ही मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। हे बघा, इथे आपले वाटण तयार आहे। आणि सर्वात आधी आपण आता अंडी तळून घेऊया। अंडे हे गरम तेलामध्ये टाकायचे आहे आणि थोडे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर हे बघा, इथे अंडे तळून आपले तयार आहे। आणि हो, तुम्ही आतापर्यंत जर मोम्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा। तर चला, इथे आपले अंडी तळून झालेले आहे। तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये सर्वात आधी लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून घेऊया। लसूण जिरा पेस्ट झाली की लगेचच आपण यामध्ये खोबरं आणि कांद्याची पेस्ट टाकून घेऊया आणि ती चांगल्या प्रकारे शिजू द्यायची आहे। जोपर्यंत मसाल्याला तेल नाही सुटत तोपर्यंत चांगल्या प्रकारे मसाला हा शिजू द्यायचा आहे। तर हे बघा, असं तेल सुटलं की आपला मसाला झाला हे समजायचं। आणि यामध्ये आपण आता लाल मिर्च, हळद, एव्हरेस्ट मसाला आणि मीठ हे टाकून घ्यायचं आहे आणि ते थोडं शिजू द्यायचं आहे। यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकलेलं आहे शिजायसाठी। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। त्यानंतर मसाला शिजला की त्यामध्ये तळलेले अंडे टाकून द्यायचे आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आता मी गरम पाणी केलेलं आहे, तर गरम पाणी टाकायचं आहे आणि भाजीला मस्त एक उकळ येऊ द्यायची आहे। तर हे बघा, अशी भाजीला उकळ येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची आहे। तर बघा, भाजी काय दिसतंय, खूप स्वादिष्ट भाजी बनते। नक्की एकदा ट्राय करा। तर तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत मस्त अंडा मसाला रेसिपी। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा। आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।